नमस्कार, मी स्नेहा. स्वागत आहे स्नेहाच अन्नपूर्णा किचन या आपल्या आवडत्या चॅनेलवर. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप सोपी, पटकन होणारी आणि टेस्टी रेसिपी अंडा मसाला. खूप छान तयार होते ही ग्रेव्ही. तुम्ही एकदा बनवलीत तर चव विसरणार नाहीत. नक्कीच एकदा ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम वाटणाचं साहित्य बघूया. मी इथे कांदा उभा चिरून भाजून घेतलेला आहे. 3 चमचे खोवलेलं खोबरं भाजून घेतलंय. मूठभर कोथिंबीर घेतली. हे मिक्सरला वाटून घेऊया. पॅन मध्ये तेल घालायचं. खडे मसाले घालायचे. 1 तमालपत्र, 2 तुकडे दालचिनी, 2 लवंग, 2 हिरवी वेलची, अर्धा चमचा जिरं घालायचं. 1 कांदा बारीक चिरून घालायचा. कांदा परतून घेऊया. टोमॅटो चिरून घालायचा. कांदा आणि टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घ्यायचा. 1 चमचा आले लसूण पेस्ट घालायची. पेस्ट तेलामध्ये थोडी शिजवून घ्यायची. आता मसाले घालूयात. एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरे पावडर, मसाले तेलामध्ये परतून घेऊयात. एक टीस्पून काळी मिरी पावडर घालायची, ज्यामुळे या अंडा मसाल्याला खूप छान चव येते. लगेच वाटण घालून घ्यायचं. वाटण तेलामध्ये शिजवून घ्यायचं. वाटण परतून झालेलं आहे. आता यामध्ये गरम पाणी घालायचं. ग्रेव्हीमध्ये नेहमी गरम पाणीच घालायचं. इथे आपण 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे, कारण आपल्याला या ग्रेव्हीमध्येच अंडी शिजवून घ्यायची आहेत. लगेच मीठ घालायचं. आता उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम एकदम लो करायची. हे बघा, अशा पद्धतीने अंडी ग्रेव्हीमध्ये सोडायची. मसाले, मीठ अंड्यामध्ये शिरतं आणि ग्रेव्हीला सुद्धा खूप छान टेस्ट येते. इथे मी 3 अंडी घेतलेली आहेत. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. चमच्याचा वापर न करता अलगद झाकण ठेवून हे 15 मिनिटे शिजवून घ्यायचं. ग्रेव्हीमधले मसाले छान शिजतात. फोडलेलं अंड शिजल्यावर या अंडा मसाल्याला खूप छान चव येते. एकदा बनवलं तर चव विसरणार नाहीत. वाव, किती छान अंडा मसाला तयार झाला आहे. हे बघा, जाडसर ग्रेव्ही आणि रंग देखील खूप छान आला आहे. भाकरी आणि चपाती सोबत खूप छान लागतो हा अंडा मसाला. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आता हे सर्विंगसाठी काढूयात. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.
चला तर मग लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.